नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट नगरपालिका निवडणूक संदर्भातील. काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांचा काँग्रेस उमेदवारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप. बातमी सविस्तर पाहूयात, पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे काँग्रेस उमेदवारांचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी केला आहे. आर्थिक बळाचा वापर करून भाजपच्या लोकांकडून काँग्रेसच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी आरोप केला आहे. या संदर्भात मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार देखील दिली आहे. भाजपच्या काही लोकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना आपली उमेदवारी अर्ज मागे घ्या असे म्हणत अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे मल्लिकार्जुन पाटील यांनी म्हटलं आहे. आणि तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना आर्थिक आमिष दाखवले जात असल्याचेही मल्लिकार्जुन पाटील यांनी म्हटलं आहे. हरलो तरी चालेल या पवित्र्यात काँग्रेसचे उमेदवार ठाम आहेत आणि भाजपच्या लोकांनी दमदाटी चालवली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. अक्कलकोटमध्ये प्रथमच असा प्रकार घडत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशफाक बळोरगी, काँग्रेस पक्षाचे प्रभारी अरुण जाधव, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही. हरलो तरी चालेल पण अर्ज मागे घेणार नाही. जे लोक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासह अक्कलकोट तालुक्यातील राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.